वरईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1चं काम पूर्ण झालंय। 556 लाभार्थ्यांना आज घरांच्या चाव्यांचं वाटप होईल। वरईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 मधील पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या आज दिल्या जाणार आहेत। मुख्य कार्यक्रमाला काही क्षणात सुरुवात होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमास्थळी दाखल झालेले आहेत। तर या कार्यक्रमानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची चर्चा जोर धरतीये। आता एक अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे की या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार नाहीयेत। अधिक जाणून घेऊया या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, अजितदादा कार्यक्रमास्थळी दाखल झालेले आहेत। आता प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। विशेष म्हणजे आदित्य ठाकरे पोहोचतायत की नाही। लागवी या ठिकाणी मुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। मात्र वरळी बीडीडी फेज 1 ज्या ठिकाणी ही इमारत आहे तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पोहोचत आहेत। सोबत या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दाखल होतील। या इमारतीचं उद्घाटन करण्यात येईल आणि यानंतर मुख्य कार्यक्रमस्थळी यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे चावी वाटप कार्यक्रम पार पडणार आहे। मात्र या कार्यक्रमाला स्थानिक आमदार वरळीचे आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। मात्र ठाकरे गटातील स्थानिक नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे नक्की आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी ठाकरे गटाचे इतर नेते या कार्यक्रमाला असतील। मात्र एकूणच हा महत्वाकांक्षी असा प्रकल्प आदित्य ठाकरे मंत्री असताना पहिल्या टर्म मध्ये हा सुरू झाला होता आणि आता याचं लोकार्पण सुद्धा होताना पाहायला मिळतंय। मात्र श्रेयवादाची लढाई सुद्धा यामध्ये तितक्याच जोराने दोन्ही भाजप आणि शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आदित्य ठाकरे हे या कार्यक्रमाला का येत नाही असा एक सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये या इमारतीचं उद्घाटन होईल आणि यानंतर ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र थोड्याच वेळामध्ये एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी वरळी बीडीडी येथे दाखल होतील। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।